प्रत्येक बातमी, प्रत्येक अपडेट MCR न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन, गुन्हेगारी ते शिक्षण, औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी। सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा MCR न्यूज। जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही। आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड महाराष्ट्र राज्य या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष या नात्याने गेल्या 8 वर्षापासून आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून नांदेडसह महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यामध्ये आम्ही विविध उपक्रम राबवलेले आहेत। त्यामध्ये प्रथमतः घर तेथे ज्ञानेश्वरी घरोघरी ज्ञानेश्वरी हा उपक्रम संस्थेच्या माध्यमातून राबवण्यात आला। जवळजवळ महाराष्ट्रामध्ये गेल्या 8 वर्षांमध्ये 10,500 साधकांपर्यंत मोफत ज्ञानेश्वरी पोहोचवण्याचं काम आम्ही वारकरी परिवाराने केलं आहे। त्याचबरोबर आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून पंढरपूर नगरपालिका क्षेत्रामध्ये आपण धर्मशाळेसाठी जागा घेतली आणि त्या जागेमध्ये आता धर्मशाळा उभारण्याचं कामही सुरू झालेलं आहे। गेल्या 26 ऑक्टोबर रोजीच या धर्मशाळेसाठी तसेच घर तेथे ज्ञानेश्वरी या उपक्रमासाठी एक साधक एक वृक्ष या उपक्रमासाठी रक्तदान शिबिरासाठी अनेकांनी परिश्रम घेतले। त्या सर्वांच्या ऋण व्यक्त करण्यासाठी आपण ऋणानुबंध सोहळ्याचं आयोजन केलं होतं। त्यामध्ये जवळजवळ 260 सदभक्तांना संस्थेच्या वतीने सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्र देऊन गौरविण्यात आले। आम्ही वारकरी परिवाराच्या जडणघडणीमध्ये अनेक पत्रकार बांधवांचे मोलाचं योगदान आहे। गेल्या 8 वर्षापासून अनेकांनी निशुल्कपणे ते प्रिंट मीडिया असेल, मल्टीमीडिया असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी त्या माध्यमातून त्यांनी आपल्या परिवाराच्या बातम्या समाजापर्यंत पोहोचवल्या आणि त्याचाच यशाचं गमक म्हणजे आज आम्ही वारकरी परिवार संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेला आहे। धन्यवाद। रामकृष्ण। नमस्कार। आमचे गुरुवरे हरिभक्त परमपूज्य गुरुवरे राम महाराज पांगरेकर यांनी आज सदिच्छा भेट MCR न्यूजला दिली आणि MCR न्यूज मध्ये बोलताना त्यांनी पंढरपूर येथे धर्मशाळेच्या बद्दल माहिती दिली आणि आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था ही 2018 पासून आजपर्यंत घर तिथं ग्रंथ ज्ञानेश्वरी आणि घरोघरी ज्ञानेश्वरी दिली पाहिजे, धर्माचं रक्षण झालं पाहिजे, धर्माचं पालन झालं पाहिजे, सुसंस्कृत पिढी निर्माण झाली पाहिजे, यासाठी हा प्रयत्न करीत असताना या प्रयत्नामध्ये ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं, कोणी देणगीच्या स्वरूपामध्ये दिलं असेल, कोणी देणगी जमा करण्याचा सहकार्य केलं आणि ज्यांनी आम्हाला संपादक मीडिया असेल, चॅनलवाले, प्रिंट मीडिया यांनी सर्वांनी आम्ही वेळोवेळी केलेल्या कार्यांची दखल घेऊन विनामूल्य आमची बातमी महाराष्ट्रभर पोहोचवल्यामुळे आमचा हा युल स्वरूप लाविलेद्वारे त्याचा वेल गेला गंगनावरी अशा प्रकारे एक कल्पवृक्ष झालेला आहे आणि या कल्पवृक्षामध्ये आज पंढरपूर सारख्या नगरीमध्ये वारकऱ्यासाठी धर्मशाळेची स्थापना त्यांचं काम चालू झालेलं आहे आणि त्या कामासाठी सर्वांनी आम्हाला अथक प्रयत्न करून आम्हाला जे मदत केली त्या मदतीचं कुठंतरी उतराई व्हावी म्हणून आम्ही ऋण व्यक्त करण्यासाठी 26 ऑक्टोबर 2025 रोजी नांदेड शहरामध्ये साईबाबा मंदिर सभागृहामध्ये कार्यक्रम घेऊन 260 सदभक्त संपादक असेल, पत्रकार असेल किंवा कीर्तनकार असेल अशा सर्वांचा सन्मानित करून आम्ही येथोच्या त्यांचा गौरव करण्यात आला आणि अशाच प्रकारे सर्व चॅनलवाल्यांनी आमची दखल घ्यावी आणि हा धर्माचं रक्षण झालं पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्न करावं आणि या ठिकाणी आमचा मान सन्मान केला आणि आम्हाला सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल सर्वांचं धन्यवाद।